नमस्कार, मी अर्चना कदम. यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सांगलीत मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला सर्वपक्षीय आमदार खासदारांनी प्रतिसाद दिला आहे. सांगलीत आयोजित उपोषणात सांगली जिल्ह्यातील खासदार आमदार यांनी सहभाग घेत मराठा आंदोलनाला आणि आरक्षण मागणीला समर्थन दिलं आहे. तसेच एक दिवसाचं उपोषणही केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठा क्रांती मोर्चात मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यानुसार आज सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सांगली जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी सहभाग दर्शवत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील, काँग्रेस नेते माजी मंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, तर शिवसेना आमदार अनिल बाबर, काँग्रेस नेते विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्यासहित मान्यवरांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर आरक्षण कामी निर्णय घ्यावा आणि आरक्षण विषयावर एक दिवसाचं अधिवेशन बोलावे अशी मागणीही सर्वांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. अरे कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. अक्रम जरावर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये आम्ही सगळे बरोबर आहे. पण काल आपल्यातले प्रमुख जी कृती समिती आहे, काम करणारी मंडळी आहे, त्यांनी सांगितलं की एक दिवस आमच्याबरोबर या, उपोषणाला पाठिंबा द्या, एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या. त्या पद्धतीनं ती मागणी निश्चितपणानं त्यांची योग्य आहे. समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती राज्य सरकारनं तात्काळ लवकरात लवकर या समाजाला आरक्षण द्यावं, त्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी, त्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, विविध समाजाचे या ठिकाणी आलेलो आहोत. मनोज जरांगे पाटलांनी आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी मला समजलं की गावातल्या लोकांनी आग्रह केल्यामुळं पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मागणी मान्य केली. बैठक चालू आहे, उपसमितीची बैठक चालू आहे. सकाळी आयोगांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर निश्चितपणानं आम्ही सगळे मिळून त्यांना आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू की या समाजाला आणि विविध समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं आग्रही भूमिका घेऊ ही ग्वाही या निमित्तानं देतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर हे निर्णय आता लवकर होणं गरजेचं आहे. कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण धनगर समाजाने मागितलेलं आहे, बाकीच्या समाजांचं आहे, त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्याही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावेत. आज आपण मराठा सकल समाजाच्या या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आलो आहे, तेव्हा या समाजाच्या मागणीसाठी आम्ही सगळे आग्रही राहून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निश्चितपणानं आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू हा विश्वास या निमित्तानं देतो. सांगली जिल्ह्यातील आम्ही लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य हे आम्ही नेहमीच सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्राच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत. इतिहास त्याला साक्ष आहे आणि दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून जी परिस्थिती उद्भवली आहे आणि मराठा समाजाचे आमचे एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एक जालन्यातील आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी बंधू मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी जो काही लढा पुकारलेला आहे त्या लढ्याच्या बाबतीतसुद्धा आज आम्ही सांगली जिल्ह्यातले सर्व लोक एकत्रित होऊन आम्ही इथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता सर्व लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आम्ही एकत्रित येऊन एक दिवसाचं लाक्षणिक
उपोषण या ठिकाणी आम्ही त्याच्याकरता बसलेलो आहोत. मनोज जरांगे पाटील यांना तर जाहीर पाठिंबा आमचा आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम आमच्या मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणाच्या या लढाईसाठी आमचा पाठिंबा आहे. कुठल्याही बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजातल्या बांधवांना हा न्याय तातडीने राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून या ठिकाणी आमच्या बांधवांना न्याय दिला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. आणि हा मराठा बांधवांना न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा आमचे बंधू मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्ही तो करत राहू. सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून करत राहू. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात गेली फार वर्ष फार तीव्रतेने मराठा समाज मूक मोर्चा असतील, रस्त्यावर उतरून असेल हा आग्रह करतो. मात्र केंद्र सरकारनं अजूनही त्याला सकारात्मक पाठिंबा दिलेला प्रामुख्याने दिसत नाही. फार पूर्वीपासून हा समाज शेतीवरती अवलंबून आपली गुजराण करतो आणि अशा त्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्यासाठी सगळे संघर्ष करतात. राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवून एक मराठा म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. याला केंद्र सरकारनं सकारात्मक विचार करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा ही अपेक्षा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची आहे आणि त्याला त्यांनी सकारात्मक पावलं उचलावीत ही अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्या आंदोलनाचा दुसरा भाग सुरू झाला आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो. कालच कलेक्टर ऑफिसमध्ये एक बैठक होती. सगळे खासदार आमदार होते. त्यावेळेला समन्वय समितीचे सगळे लोक तिथं भेटायला आले आणि त्याने अत्यंत आकडेवारीसह कसं मराठा समाजावर अन्याय होतो आहे याची माहिती दिली आणि आपण तातडीनं त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे असं सांगितलं. सगळ्यांना आम्ही सर्व मंडळीने ते ऐकून घेतलं आणि त्याच्यापेक्षासुद्धा जे आकडेवारी बघितल्यानंतरसुद्धा असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं आपण मराठा समाज गरीब आहे, आपण त्या समाजातले जे आहे आपण रोज बघतो आहे त्याच्यापेक्षासुद्धा आकडेवारीनं शास्त्रशुद्ध बघायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अशी मागणी केली की तुम्ही त्यासाठी काय करणार आहे. दोन गोष्टी तरी तातडीनं करायला पाहिजेत की जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या दृष्टीनं तुम्ही एक दिवस आमच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या दृष्टीनं एक दिवसाचं अधिवेशन विधानसभेचं बोलवावं असं सगळ्या आमदारांनी मागणी करावी. आम्ही तिथल्या तिथंच सगळ्या आमदारांनी पत्र तयार करून काल पत्र पाठवलं आहे. उद्या पुन्हा मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करायचा असा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्याबरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरांगे पाटलांची प्रकृतीसुद्धा आता नाजूक अवस्थेत आहे. तर उपोषण सोडण्याबरोबर त्यांच्या प्रकृतीची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. शासनाच्या हे सुद्धा लक्षात आणून दिलं पाहिजे की त्यांची प्रकृती तितकीच महत्त्वाची आहे. तर त्या दृष्टीनं आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये गतीनं निर्णय करणं गरजेचं आहे. मला वाटतं सगळ्यांची जी भावना आहे तीच आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची भावना आहे आणि उद्याच आम्ही त्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि अधिवेशनसुद्धा एक दिवसाचं कसं घेता येईल या दृष्टीनं निश्चितपणानं प्रयत्न केला जाईल. समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये आम्ही सगळे बरोबर आहे. पण काल
आपल्यातले प्रमुख जी कृती समिती आहे, काम करणारी मंडळी आहे, त्यांनी सांगितलं की एक दिवस आमच्याबरोबर या, उपोषणाला पाठिंबा द्या, एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या. त्या पद्धतीनं ती मागणी निश्चितपणानं त्यांची योग्य आहे. समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती राज्य सरकारनं तात्काळ लवकरात लवकर या समाजाला आरक्षण द्यावं, त्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी, त्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, विविध समाजाचे या ठिकाणी आलेलो आहोत. मनोज जरांगे पाटलांनी आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी मला समजलं की गावातल्या लोकांनी आग्रह केल्यामुळं पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मागणी मान्य केली. बैठक चालू आहे, उपसमितीची बैठक चालू आहे. सकाळी आयोगांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर निश्चितपणानं आम्ही सगळे मिळून त्यांना आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू की या समाजाला आणि विविध समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं आग्रही भूमिका घेऊ ही ग्वाही या निमित्तानं देतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर हे निर्णय आता लवकर होणं गरजेचं आहे. कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण धनगर समाजाने मागितलेलं आहे, बाकीच्या समाजांचं आहे, त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्याही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावेत. आज आपण मराठा सकल समाजाच्या या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आलो आहे, तेव्हा या समाजाच्या मागणीसाठी आम्ही सगळे आग्रही राहून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निश्चितपणानं आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू हा विश्वास या निमित्तानं देतो.